क्वेश्चन नंबर 57. Which of the following is not a true fish? खालीलपैकी कोणतं ट्रू फिश नाही. ठीक आहे. आता ट्रू फिश म्हणजे काय, जे ऍक्च्युली पायसेस मध्ये येतात. समजतंय? जे पायसेस मध्ये येतात त्यांना आपण ट्रू फिश म्हणतो. पायसेस व्यतिरिक्त जितके काही ॲक्वाटिक ॲनिमल्स आहेत त्यांना आपण ट्रू फिश म्हणू शकत नाही. यामध्ये एक्झोसिटस जो आहे, एक्झोसिटस हा पायसेस मध्ये येतो. त्याच्यानंतर बेटा हा सुद्धा पायसेस मध्ये येतो, बोनी फिशेस मध्ये. सॉफिश इट इज ऑल्सो कम्स अंडर द पायसेस, परंतु जेली फिश इट कम्स अंडर द सिलेंट्रेटा. हा कशामध्ये येतो? सिलेंट्रेटा. आणि म्हणून इट इज नॉट ए ट्रू फिश. म्हणून 57 चा आन्सर डी येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 61. Select from the following total number of organisms contain the word C in their common name. C word dictate करणारे जे वर्ड असतात ते LIA किंवा that is NIA याच्या थ्रू रिप्रेझेंट केलं जातं. ध्यानात ठेवा, LIA किंवा NIA याच्या थ्रू रिप्रेझेंट केलं जातं. आता इथं सी हा जो कॉमन नेम आहे तो कन्सिस्ट करणारा कोणता आहे? मग याच्यामध्ये फायकेलिया दिसतोय, फायसेलिया आहे ऍक्च्युली ते. त्याच्यानंतर गॉर्गोनिया दिसतोय, देन ऑरेलिया अँड देन ओबेलिया, जे मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने. ठीक आहे. मग या बेसिसवरती टोटल किती नंबर झाले ते? 1, 2, 3 आणि 4. म्हणून याचा आन्सर काय येईल? सी हा आन्सर या ठिकाणी येईल. So this is about the question number 61. Then हे क्वेश्चन हे टास्क 2 मधले क्वेश्चन्स होते. नाउ द क्वेश्चन्स फ्रॉम टास्क 3. काही क्वेश्चन मी याच्यातून निग्लेक्ट केलेले आहेत कारण सरळ सरळ एनसीईआरटी मध्ये प्रेझेंट आहे. तर तुम्हाला एनसीईआरटी वाचावं लागेल किंवा माझं लेक्चर तुम्ही पाहिलेला आहात त्या लेक्चरच्या बेसिसवरती तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे. चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये झालेले लेक्चर्स मी तुम्हाला युट्यूब वरती अवेलेबल करून देणार आहे. त्यानंतर तुम्ही माझ्या चॅनल वरती जाऊन त्या लेक्चर्सला तुम्ही पाहू शकता. परंतु रेग्युलर लेक्चर कोणत्याही पद्धतीने वाया घालवायचं नाही. ठीक आहे. रेग्युलर लेक्चर वाया घालवायचं नाही. तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही बाकीच्या पिरियड मध्ये म्हणजे रेग्युलर टायमिंग सोडून तुम्हाला ते पाहायचं आहे. चला क्वेश्चन नंबर 78. इंटरनल फर्टिलायझेशन इज सीन इन. इंटरनल फर्टिलायझेशन इज सीन इन. कोणामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन पाहायला भेटतं? तसं स्पेसिफिकली आपण इंटरनल फर्टिलायझेशनचा विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला जे दिसत आहेत ऑर्गॅनिझम्स प्लुरोबेकिया आणि टिनोप्लॅना, हे जे 2 ऑर्गॅनिझम्स आहेत बोथ आर फ्रॉम टिनोफोरा. दोन्ही कोणापासून आहे? टिनोफोरा या फायलम मधून आहे. आणि फेसिओला हा जो आहे इट इज फ्रॉम प्लॅटीहेल्मिन्थिस. कुठून आहे हा? प्लॅटीहेल्मिन्थिस. ठीक आहे. प्लॅटीहेल्मिन्थिस शोज द इंटरनल फर्टिलायझेशन, परंतु टिनोफोरा शोज द एक्सटर्नल फर्टिलायझेशन. मग इथं तुम्हाला आन्सर काय घ्यावं लागेल? इंटरनल फर्टिलायझेशन साठी प्लॅटीहेल्मिन्थिस घ्यावं लागेल, म्हणजेच फेसिओला हा आन्सर येईल. 78 चा आन्सर काय येईल? मग इथं बी हा आन्सर येईल. तेजल सोनवणे आन्सर करेक्ट दिलेला आहे. चला पुढे जाऊया आपण. नाउ क्वेश्चन नंबर 81. स्नेहल बोधकचा आन्सर करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 81. Which of the following are pseudocoelomate? खालीपैकी कोणतं pseudocoelomate आहे? आपल्याला माहित आहे आस्केल्मेंथिस. आस्केल्मेंथिस काय आहे? pseudocoelomate आहे. आता यापैकी आस्केल्मेंथिस कोण आहेत? चला बऱ्याच लोकांनी डी आन्सर दिलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बऱ्याच लोकांचे आन्सर डी आलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. राऊंड वर्म, हुक वर्म आणि फिलारियल वर्म सगळेचे सगळे आस्केल्मेंथिस आहेत. म्हणून आन्सर काय लिहितं? डी हा आन्सर या ठिकाणी येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 84. व्हेरी गुड. बऱ्याच लोकांचे आन्सर डी आलेले आहेत.
क्वेश्चन नंबर 84 पाहूया आपण. सिलेक्ट द टोटल नंबर ऑफ ऑर्गेनिझम दॅट शोज इंटरनल फर्टिलायझेशन. सिलेक्ट द टोटल नंबर ऑफ ऑर्गेनिझम्स दॅट शोज इंटरनल फर्टिलायझेशन, जे इंटरनल फर्टिलायझेशन शो करतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन शो करणारे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की प्लुरोबोकिया आणि टिनोप्लॅना हे एक्सटर्नल फर्टिलायझेशन शो करतं. ठीक आहे. मग आता राहिलेलं पहा, अस्कॅरिस, वौचेरिया, बोथ आर, दोन्ही पण काय आहेत, दोन्ही पण प्लॅटीहेल्मिंथिस आहेत. टिनिया प्लॅटीहेल्मिंथिस आहे, बरोबर. त्यानंतर फेसिओला, सायकॉन, युस्पॉन, स्पॉन्जिला हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत यापैकी फेसिओला पण प्लॅटीहेल्मिंथिस आहे, परंतु सायकॉन, युस्पॉन्जिया आणि स्पॉन्जिला हे तिन्ही पण पोरिफेरन्स आहेत. हे सगळे ऑर्गॅनिझम जर आपण पाहिले तर ऑल शोज द इंटरनल फर्टिलायझेशन. म्हणजे स्पेसिफिकली आपण विचार जर केला तर हे पहिले 4 आणि दुसरे 4 हे टोटल 8 ऑर्गॅनिझम झाले जे इंटरनल फर्टिलायझेशन शो करतात. म्हणून सी आन्सर या ठिकाणी येईल. नाउ क्वेश्चन नंबर, जवळपास बऱ्याच लोकांनी सी आन्सर दिलेला आहे चॅट बॉक्स मध्ये, व्हेरी गुड. देन क्वेश्चन नंबर 85. सिलेक्ट फॉलोइंग कॅरेक्टर्स डज नॉट बिलॉंग्स टू फायलम आस्कहेल्मिंथिस. आता आस्कहेल्मिंथिस म्हटलं तर तुमच्या समोर लगेच त्यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर यायला पाहिजे. आस्कहेल्मिंथिसचे काय आहेत? एक्सक्रिटरी ट्यूब, ब्रांच्ड ट्यूब, रिमूव्स वेस्ट फ्रॉम द बॉडी कॅव्हिटी थ्रू एक्सक्रिटरी पोर्स. ठीक आहे. हे होतं आस्कहेल्मिंथिस मध्ये, हे आहे. युजली सेक्सेस आर सेपरेट पाहायला भेटतं आपल्याला आस्कहेल्मिंथिस मध्ये. डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट, बरोबर आहे, हे पण आस्कहेल्मिंथिस मध्ये पाहायला भेटतं. अलिमेंटरी कॅनल इज इनकम्प्लीट, आणि आस्कहेल्मिंथिस असं आहे की इथून पुढे अलिमेंटरी कॅनल कंप्लीट झालेली आहे, बरोबर. म्हणून आन्सर इथं काय येईल आता तुमचं, अलिमेंटरी कॅनल इज इनकम्प्लीट, म्हणजे डी हा आन्सर येईल. बऱ्याच लोकांनी आन्सर डी दिलेला आहे चॅट बॉक्स मध्ये, व्हेरी गुड. माळवदे आहे, चौधरी आहे, मेहरखान, बोधक, धनश्री, बऱ्याच लोकांनी डी आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. नाउ क्वेश्चन नंबर, आता डायरेक्ट टास्क 4 सुरू होते. टास्क 4 मध्ये क्वेश्चन नंबर 94 आहे, 95 आहे. 1 बाय 1 कंटिन्युअसली पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 94. न्यूरल सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेयर्ड गँग्लिया. काय म्हटलंय? पेयर्ड गँग्लिया. पेयर्ड गँग्लिया म्हणजे काय असेल आता? पेयर्ड गँग्लिया हे तेव्हाच असतं जेव्हा, पेयर्ड गँग्लिया हे तेव्हाच असतं जेव्हा तुमचा ऑर्गॅनिझम जो आहे तो काय कन्सिस्ट करतं, मेटामेरिकली सेगमेंटेड असेल, तेव्हाच हे साइडनं गेलेले हे जे डबल वेंट्रल नर्व कॉर्ड आहे, तर इथं पेयर्ड गँग्लिया असतात 2-2 ठिकाणी. या पद्धतीने असे पेयर्ड गँग्लिया असतात. आता याच्यापैकी कोण आहे जो हे मेटामेरिकली सेगमेंटेशन शो करतं? व्हेरी गुड. जवळपास बऱ्याच लोकांनी, सुमित मेहरगावने तर डायरेक्ट मेटामेरिक सेगमेंटेड म्हटलेलं आहे. अर्पिता आहे, आरती, संकेत, वरद, सी आन्सर दिलेला आहे. फक्त एकटा नेरिस आहे, आर्थ्रोपोडा मधून आलाय नाही, अनिलिडा मधून आलाय. फेसिओला, अनसायक्लोस्टोमा आणि टिनिया तिन्ही पण प्लॅटीहेल्मिंथिस आहे, इथे काही संबंध येत नाही. फक्त नेरिस मध्ये अशा प्रकारची कंडिशन सापडते. म्हणून आन्सर काय असेल? सी हा आन्सर त्या ठिकाणी असेल. व्हेरी गुड. बऱ्याच लोकांनी सी आन्सर ऑलरेडी दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 95. विच ऑफ द फॉलोइंग आर मोनोशियस. मोनोशियस म्हणजे एकच बॉडी आहे आणि एकाच बॉडीमध्ये बोथ सेक्सेस प्रेझेंट असतात, याला आपण मोनोशियस ऑर्गॅनिझम्स म्हणतो. एकच बॉडी आहे, बरोबर आहे का? हो. मग आता याच्यापैकी कोणकोणते ऑर्गॅनिझम्स आहेत? नाही, मोनोशियस म्हणजे एका ऑर्गॅनिझम मध्ये एकच, डायशियस म्हणजे एका ऑर्गॅनिझम मध्ये बोथ सेक्सेस. मग इथं युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम म्हटलं तरी चालेल. युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम म्हटलं तरी चालेल. कोण कोण आहे युनिसेक्शुअल? तर याच्यामध्ये नेरिस, अस्कॅरिस युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम आहे. अच्छा, मोनोसेक्शुअल म्हणजे मोनोशियस मी जे बोलतो ते बरोबर आहे का? येस सर. काय? मोनोशियस मध्ये सेक्सेस आर नॉट सेपरेटेड. सेक्सेस आर नॉट सेपरेटेड असं आहे ते. मी जे बोललो ते चुकलेलं आहे.
खरं तर हो मोनोशियस सर. म्हणजे ज्यांच्यामध्ये दोन्हीही सेक्सेस एकाच याच्यामध्ये भेटतं. ठीक आहे. फेरिटेमा हार्मॅफ्रोडाइट आहे म्हणजे दोन्ही सेक्सेस एकाच याच्यामध्ये प्रेझेंट असतं. पण अस्कॅरिस डायशियस आहे. ठीक आहे. वॉचेरिया डायशियस आहे. त्यानंतर नेरिस डायशियस आहे. त्यानंतर हेरुडिनारिया डायशियस आहे. इथं राहिलं अनसायलोस्टोमा आणि फेरिटेमा, हे जे दोन ऑर्गॅनिझम्स आहेत, बोथ आर मोनोशियस. हे दोन ऑर्गॅनिझम्स मोनोशियस आहेत. म्हणून आन्सर काय येईल तुमचं? बी हा आन्सर येईल. व्हेरी गुड. शिंदे सय्यद यांनी बी आन्सर दिलेला आहे. मेहरकाम न डायरेक्ट ऑर्गॅनिझम सांगितलाय. बी आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 107, 108. माईक बंद करा. काही लोकांचा माईक चालू आहे. जेव्हा मी विचारेल तेव्हाच माईक ऑन करायचं, परत नंतर बंद करून घ्यायचं. 107. इक्डायसिस इज सीन इन द केस. आता नवीन वर्ड आहे तुमच्यासाठी इक्डायसिस. इक्डायसिस सिम्पली दॅट इज रिमूव्हल ऑफ स्किन आपण ज्याला म्हणतो. इक्डायसिस म्हणजे काय? दॅट इज रिमूव्हल किंवा शेडिंग ऑफ ओल्ड स्किन. इक्डायसिसची डेफिनेशन तुमच्याकडे लिहून ठेवा. दॅट इज शेडिंग ऑफ ओल्ड स्किन. याला आपण काय म्हणतो? इक्डायसिस म्हणतो. कोणामध्ये सापडतं? नेरिस मध्ये नाहीये, पायलामध्ये नाही, सी उर्चिन मध्ये नाही, फक्त कॉक्रोच आहे ज्याच्यामध्ये ओल्ड स्किन शेडिंग पाहायला भेटतं. म्हणून आन्सर काय येईल? देर इज अँड डी आन्सर. गोरेने आन्सर दिलाय, सोनवणे आन्सर दिलेला आहे, डी आन्सर. ठीक आहे. तर डी हा आन्सर या ठिकाणी येईल. तुम्हाला इक्डायसिसचा मिनिंग कळालं तर ध्यानात ठेवा. आता 108 नंबर इथे दिले. दी एक्झोस्केलेटन of arthropod are chitinous and shed regular interval for growth and development. चिटिनस आहे, आलं तुमचं कॉक्रोच इथे. ठीक आहे. आणि इरेग्युलर इंटरवल फॉर ग्रोथ. इवन शेड काय करतात? शेड करतात. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल? इथं सरळ सरळ तुमचा हा मिनिंग येतो सी इक्डायसिस, दॅट इज मोल्टिंग. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 113. 113 नंबरचं क्वेश्चन. सिलेक्ट द टोटल नंबर ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम फॉलोइंग बिलोंग्स टू फायलम आर्थ्रोपोडा. जे आर्थ्रोपोडा पैकी आहे. चला पहा. लोकस्ट याला आपण नाकतोडा म्हणतो. हा आर्थ्रोपोडा आहे. बटरफ्लाय इज ए आर्थ्रोपोडा. स्कॉर्पियन इज ऑल्सो ए आर्थ्रोपोडा. प्रॉन इज ऑल्सो ए आर्थ्रोपोडा. बट साल्पा, डॉलिओलम, पायला मोलुस्क येतं. ठीक आहे. चितॉन मोलुस्क येतं. त्यानंतर अँटेडॉन मोलुस्क येतं. त्यानंतर कॅटला फिश आहे. हायला फ्रॉग आहे. मायक्झिन आपण याला हेमिकॉर्डेटामध्ये बघितलं नाही, युरोकॉर्डेटामध्ये पाहिलं आपण याला. त्यानंतर लोकुस्ट अगेन आलंय पहा. जसं इथं घेतलं होतं तसं अगेन आलंय. त्यानंतर लॉलिगो मोलुस्क आहे. त्यानंतर क्युलेक्स हा मॉस्किटो आहे म्हणजे हा आला. ठीक आहे. त्यानंतर कुकुमारिया काय आहे? इट इज अ इक्विनोडर्मेटा. हा इक्विनोडर्मेटा. आणि कटल फिश हा काय आहे? मोलुस्क आहे. ठीक आहे. सगळे ऑर्गॅनिझम्स तुमच्या समोर आले. जर तुम्ही एनसीईआरटी रीड केलं असतं तर याचं पण आन्सर तुम्हाला देता आलं असतं. किती झालेत पहा? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आन्सर काय आलं? बी. बऱ्यापैकी लोकांनी चॅट बॉक्स मध्ये आन्सर बी दिलेला आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 116. दी अदर नेम ऑफ लिमुलस. लिमुलसचं दुसरं नाव काय आहे? सिंपल आहे. लिमुलस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द किंग क्रॅब. दिलंय पहा ऑप्शन मध्ये. डायरेक्ट आन्सर येईल सी. याला जास्त पाण्याची गरज नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 117. 117 नंबरचं क्वेश्चन आहे. Which of the following is gregarious pest? Gregarious pest हा पेस्ट काय? हे पेस्ट अदर पेस्ट बरोबर मूव्ह होतो आणि
क्रॉप फील्ड जो आहे त्याच्यावरती अटॅक करतो. दिस द पेस्ट विच इज मूव्ह, the paste which is moved through other paste आणि कोणावरती अटॅक करतो? प्लांट वरती अटॅक करतो. कोणावरती अटॅक करतो? क्रॉप फील्ड वरती अटॅक करतो. अटॅक ऑन क्रॉप फील्ड. ठीक आहे. या बेसिस वरती आता लेसिफर इट इज ए लार्ज इन्सेक्ट नाही. किंग क्रॅब तर पाण्यात असतो, क्रॉप वरती अटॅक करण्याचा काही संबंध येते. राहिलं फक्त बी. बी आन्सर लोकुस्टा हा तुमचा नाकतोडा आहे जो क्रॉप वरती काय करतो? अटॅक करतो. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 119. 119 नंबरचं क्वेश्चन आहे. Which of the following belongs to arthropod? खालीलपैकी कोणतं आर्थ्रोपोड आहे? Which of the following? Peripatus is arthropod. Crab is also arthropod. Prawn is also arthropod. Scorpion is also arthropod. Centipede पण arthropod आहे आणि कॉकरोच पण arthropod. सगळे आहे. All of these हा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे. Now question number 112. Sorry, 121. The mouth containing file-like rasping organ आणि file-like rasping organ हे फक्त मोलुस्का मध्ये सापडतं. इट ऑकर्स इनटू दी मोलुस्का. ठीक आहे. याच्यामध्ये एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. फाईल-लाईक ऑलरेडी दिलेला आहे. त्यासारखं रास्पिंग म्हणजे काय करायचंय? त्यांना अब्झॉर्ब करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याला आपण रॅडुला म्हणतो. वी कॉल्ड इट रॅडुला. ठीक आहे. आन्सर इज मोलुस्का. त्यानंतर क्वेश्चन नंबर 123. 123 नंबरचा क्वेश्चन. बऱ्याच लोकांनी ए आन्सर दिलेला आहे. प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. आन्सर इझिली काढता येतं. ए सॉफ्ट अँड स्पॉन्जी लेअर ऑफ स्किन फॉर्म्स ए. सॉफ्ट अँड स्पॉन्जी लेअर ऑफ स्किन फॉर्म ए. हे कोणामध्ये असेल? मग मोलुस्का मध्ये असेल. आणि ती स्किन म्हटलंय म्हणजे काय झाला? हा दिस इज ए मॅन्टल. हा काय असेल? इट इज अ मॅन्टल. पुढे ओव्हर दी विसरल हम दिलंय म्हणून डायरेक्ट क्लिअर झालं मॅन्टल. त्यानंतर बी दिलाय ए डॅश डॅश कॅव्हिटी कंटेन्स. ए डॅश डॅश कॅव्हिटी कंटेन्स. मग त्या कॅव्हिटी मध्ये सुद्धा काय आहे? तिथं मॅन्टल आहे. त्यानंतर फिदर पुढे दिले त्यांनी काय? सॉरी, थर्ड दिले त्याने कंटेन डॅश डॅश कॅव्हिटी. मॅन्टल कॅव्हिटी कंटेन काय कन्सिस्ट करतं? इट कन्सिस्ट दी फिदर. हे काय कन्सिस्ट करतं? फिदर कन्सिस्ट करतं, जे गिल सारखे आहेत. ठीक आहे. त्यानंतर सी दिले अँटेरियर हेड रिजन हॅज सेन्सरी. काय असतं? ऑलरेडी आपण मॅन्टल पाहतोय म्हणजे मोलुस्का पाहतोय. म्हणजेच काय असेल तर टेंटॅकल्स असतील. देयर इज प्रेझन्स ऑफ द टेंटॅकल्स. ठीक आहे. मग या बेसिसवरती तुमचा आन्सर येईल सी. बऱ्याच लोकांनी ऑलरेडी आन्सर दिलेला आहे सी. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 126. जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. क्वेश्चन नंबर 126 पहा. मॅच दी फॉलोइंग कॉलम्स. दोन्हीही कॉलम मॅच करा. ठीक आहे. आता पुढे जाण्यापेक्षा म्हणजे ऑप्शन पाहण्यापेक्षा आपण इथेच मॅच करण्याचा प्रयत्न करू. चला पायलाचं मॅचिंग काय येईल? पायलाचं मॅचिंग येईल काय? दॅट इज अन ऍपल स्नेल. ठीक आहे. पायलाचं मॅचिंग येईल ऍपल स्नेल. त्यानंतर चितॉनचं मॅचिंग काय येईल? चितॉन दॅट इज चिटोप्लुरा. नावातच आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर डेंटालियम विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए टस्क शेल, जे एनसीईआरटी मध्ये सरळ सरळ दिलंय. आणि सेपिया इज युअर कटल फिश. सेपिया काय आहे? तुमचं कटल फिश आहे. असे ऑप्शन कुठे कुठे दिसत आहेत? काळोखे सी आन्सर म्हणते. हा, श्रद्धा आहे, सोनवणे आहे, काळोखे आहे.
या लोकांनी बी आन्सर सांगितलंय, मध्येच तेजल सोनवणेनं बी आन्सर दिलाय. व्हेरी गुड. परंतु सी मध्येच कुठून तरी आन्सर आलंय. तर या ठिकाणी आन्सर काय येईल? आपण जे आता सिलेक्ट केलेले आहेत ते सगळे कोणाबरोबर मॅच होतात? ऑल आर मॅच विथ दी आन्सर बी. ठीक आहे, बी बरोबर सगळेचे सगळे काय होतात? मॅच होतात. पुढे जाऊया आपण आता. क्वेश्चन नंबर 134. सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच. इथं इनकरेक्ट मॅच सिलेक्ट करा. ठीक आहे. गॉर्गोनिया, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द सी फॅन, दिले तुमच्या एनसीईआरटी मध्ये. त्यानंतर अक्लेम्सिया, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सी अँक्ल्युलिक. आन्सर करेक्ट आहे. सॉरी, हे करेक्ट मॅचिंग आहे. इनकरेक्ट मॅचिंग विचारले. अप्लेसिया आताच पाहिले आपण. सी कुकुंबर, अप्लेसिया बरोबर आहे का? अप्लेसिया सी कुकुंबर नाही. अप्लेसिया इज काय आहे? इट इज ए दॅट इज सी स्लग. याला काय म्हणतात? सी स्लग म्हणतात. सी हेअर पण म्हटलं जातं याला. ठीक आहे. मग कुकुंबर चुकलाय, याचा अर्थ इनकरेक्ट मॅचिंग काय असेल? सी असेल. तरी पुढे दिले अँटेडॉन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सी लिली. हे नावं ध्यानात ठेवत चला, यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. So these are all about the task 4. Now the task 5. Question number 141 आणि 142. Question number 141 काय आहे पहा. Which of the following is true about reproduction and in echinoderm? Echinodermata मध्ये रिप्रोडक्शन आपण कंप्लीट रिप्रोडक्शन पाहिलंय. यांनी दिलंय युनिसेक्शुअल. काय म्हणतात? युनिसेक्शुअल बरोबर आहे. आणि इकॅनोडर्म युनिसेक्शुअल असतात. बी दिलंय युजली एक्सटर्नल फर्टिलायझेशन, करेक्ट आहे. त्याच्यानंतर इनडायरेक्ट डेव्हलपमेंट थ्रू फ्री स्विमिंग लार्वा, बरोबर आहे. हे पण करेक्ट आहे. तीनही ऑप्शन या ठिकाणी ट्रू आहे. म्हणून आन्सर काय येईल तुमचं? डी हा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे. झालं. 141 कंप्लीट झालंय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 142. मला पुढचे नंबर देऊ नका, कारण तुम्ही ऑलरेडी मला नंबर पाठवलेले आहेत. येतील पुढे नंबर. मी इथे समोरासमोर 141 142 आहे म्हणून सांगितलंय. पुढे येतील नंबर, तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं. क्वेश्चन नंबर 142. सिलेक्ट द टोटल नंबर ऑफ स्पायनी बॉडीज. स्पायनी बॉडीज म्हणजे काय? अगेन इकिनोडर्माटा आलं. ठीक आहे. मग स्पायनी बॉडी असलेले म्हणजे इकिनोडर्माटा अॅनिमल कोणकोणते आहेत? सरळ सरळ एनसीईआरटी मध्ये सगळे तुम्हाला या ठिकाणी हे दिलेले आहेत. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कोण कोण आहे याच्यामध्ये? ॲस्टेरियाज आहेत, इकिनस आहे, त्यानंतर अँटेडॉन आहे, त्यानंतर कुकुमारिया पण आहे, ब्रिटल स्टार पण आहे, ऑक्टोपस नाही. किती झालेत? 1 2 3 4 5 आन्सर भेटले तुम्हाला. बी आन्सर भेटलाय. चला पुढे. क्वेश्चन नंबर 147. Which of the following phylum shows regeneration of lost part? खालीलपैकी कोणतं फायलम लॉस्ट पार्टचे रिजनरेशन कन्सिस्ट करतं? आपल्याला एक माहिती, आपल्या घरात असलेली पाल, ज्याला आपण वॉल लिझार्ड म्हणतो. परंतु वॉल लिझार्ड कुठे येतं? वॉल लिझार्ड कुठे येतं? तर वॉल लिझार्ड येतं इनटू दी रेप्टाइल्स. ऑप्शन मध्ये रेप्टाइल्स दिलेलंच नाहीये. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण हाय पॉवर ऑफ रिजनरेशन पाहिलं होतं. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन पाहिलं होतं प्लॅटिहेल्मिंथस मध्ये. हेही ऑप्शन दिलेलं नाही. मग पहा आता ऑप्शन्स. मग मोलुस्का, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि इकिनोडर्मॅटा. इकिनोडर्मॅटा मध्ये हे जे त्यांचे बॉडीचे हे पार्ट असतात ना, ठीक आहे, तर या पार्ट मध्ये हा प्रत्येक पार्ट जर लॉस झाला तर इट विल बी अगेन रिजनरेट. तो काय होतो? रिजनरेट. हे फीड दिसत आहेत तुम्हाला यांचे. ठीक आहे. तर हे रिजनरेट होतात म्हणजे दे शोविंग दी रिजनरेशन. याचा अर्थ इकिनोडर्मॅटा. कुठेतरी हा स्टेटमेंट पण आहे. मेहरकाम म्हणतो स्टारफिश हा हाय पॉवर ऑफ रिजनरेशन आणि स्टारफिश इकिनोडर्मॅटा मध्ये येतो. आन्सर काय याचं? डी हा आन्सर येईल. डोके माळोदे साक्षीने आन्सर दिलेला आहे. खोकल्यानं पण आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. अच्छा, 150 कुणीतरी सांगितलं होतं. लार्वा ऑफ हेमिकॉर्डेटा. खूप सोपं आहे. मी आन्सर सरळ सरळ तुम्हाला म्हणजे टीचिंग करत असताना सांगितलेलं होतं. काय आन्सर येईल त्याचं?
टॉर्नारिया. हा, टॉर्नारिया आन्सर येईल त्याचं. इथं टोमारिया झालंय, त्याला टोर्नारिया करून घ्या, त्याला टोर्नारिया. चला टास्क नंबर 6 कडे जाऊया आपण आता. टास्क 6 156 155 56 57 63 65 भरपूर क्वेश्चन्स आहेत. चला 155 156 आणि 157 एका खाली एक आहे. Which of the following is not a distinctive character of non-chordate? खालीलपैकी कोणतं नॉन-कॉर्डेटचं डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टर नाही? Notochord absent, it is a distinctive character. Ventral and double nerve cord, it is also a distinctive character. Heart is ventral, non-chordate आहे. नॉन-कॉर्डेटचं डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टर असतं हार्ट इज डॉर्सल, आणि इथं काय आहे, हार्ट इज वेंट्रल, म्हणजे तुम्हाला भेटला. ठीक आहे, तरी पुढे चला. पोस्ट अॅनल टेल, कॉर्डेटचं डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टर आहे हा. पोस्ट अॅनल टेल इज ऍब्सेंट. ऍब्सेंट हा डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टर झाला नॉन कॉर्डेट, म्हणजे फक्त सी हा आन्सर आहे जो आपल्याला कॉर्डेट मध्ये सापडतो, नॉन कॉर्डेट साठी डिस्टिंक्टिव्ह नाही. क्वेश्चन नंबर 156, बऱ्यापैकी लोकांनी सी आन्सर दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 156 पहा. विच ऑफ द फॉलोइंग आर फीचर्स ऑफ कॉर्डेट? खालीलपैकी कोणतं कॉर्डेटचं फीचर आहे? आता वरती आपण 3 तर पाहिलेच ना. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट आहे. सीएनएस इज डॉर्सल, हॉलो अँड सिंगल, करेक्ट आहे. फॅरिंग्स परफोरेटेड बाय गिल स्लिट, हे पण बरोबर आहे. त्यानंतर हार्ट वेंट्रल आहे. पोस्ट अॅनल टेल सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणजे ऑल ऑफ दीज आन्सर येईल. आन्सर सी आणि डी दोन्ही ठिकाणी ऑल ऑफ दिस आहे. दोन्ही पण सिलेक्ट करून ठेवा. ठीक आहे, ऑल ऑफ दिस दोन्ही पण आहे, दोन्ही पण सिलेक्ट करून ठेवा. पुढे क्वेश्चन नंबर 157. Animal belongs to phylum Chordata shows. Animal belongs to phylum Chordata shows. पहा काय असतं. बायलॅटरल सिमेट्री, ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिलोम आहे. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम काहींमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय इथं ऑल ऑफ दीज हा आन्सर येईल. ठीक आहे, डी हा आन्सर या ठिकाणी आहे. सिंपलचं क्वेश्चन होतं. नाव क्वेश्चन नंबर 163. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम फॉलोइंग. खालीलपैकी इनकरेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करा. पहा, एक एक स्टेटमेंट पाहूया आपण इथं कोण इनकरेक्ट आहे. इनवर्टेब्रेट्स, the notochord is replaced by cartilaginous or bony vertebral column, करेक्ट आहे हा. त्यांनी इनकरेक्ट विचारलाय. ठीक आहे, हा करेक्ट स्टेटमेंट झालं. इन cephalochordate, notochord is from head to tail region and persists throughout life, करेक्ट आहे स्टेटमेंट. Protochordates are exclusively marine. Protochordates are exclusively marine, करेक्ट आहे. प्रोटोकॉर्डेट मध्ये तुम्ही कोण घेणार, युरोकॉर्डेटा. आणि त्यानंतर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द टेल ऑफ अडल्ट इन युरोकॉर्डेटा. आणि अडल्ट म्हटलंय, अडल्ट मध्ये तर नाहीसा होतो कारण एम्ब्रियोनिक कंडिशन मध्येच आहे, म्हणजे चुकला. डी आन्सर तुम्हाला भेटला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नाउ टास्क 7. टास्क 7 क्वेश्चन नंबर 170. बऱ्याच लोकांनी मागच्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 170. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? करेक्ट विचारलंय. अबाउट सायक्लोस्टोमॅटा, कोणाबाबत विचारलंय त्यांनी? सायक्लोस्टोमॅटा बाबत. सायक्लोस्टोमॅटा आपण पाहिलं होतं अग्नाथोस्टोमॅटा मध्ये, बरोबर. आता खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे? एक्टोपॅरासायरॉन फिशेस पहिलंच भेटलं आपल्याला,
पहिलंच भेटलं करेक्ट मध्ये. तरी पाहूया पुढे. पाहूया. स्किन विथ स्केल नाही, इनकरेक्ट. वन किडनी फॉर एक्सक्रिशन नाही, इनकरेक्ट. हार्ट इज, दॅट इज ए हा आन्सर याचा असेल. ठीक आहे, चला पुढे. क्वेश्चन नंबर 172. स्टडी ऑफ फिशेस. नवीन डेफिनेशन आहे तुमच्यासाठी. स्टडी ऑफ फिशेस. स्टडी ऑफ फिशेस ध्यानात ठेवा. इक्थिओलॉजी प्रश्न विचारला होता नीट मध्ये एकदा त्यांनी, सॉरी AIPMT मध्ये विचारलेला प्रश्न होता. स्टडी ऑफ फिशेस दॅट इज अन इक्थिओलॉजी. काय आहे? इक्थिओलॉजी. सर्पेंटॉलॉजी स्टडी ऑफ स्नेक आहे. सॉरोलॉजी स्टडी ऑफ सॉरोलॉजी स्टडी ऑफ रेप्टाइल्स. ठीक आहे, कॉन्कोलॉजी नाहीये. पुढे चला. याचा आन्सर ए हा आन्सर. हा फाउंडेशन झालं. बरोबर फाउंडेशन मध्ये झालं होतं त्यावेळेस हे सांगितलेलं होतं. चला ठीक आहे, जाऊया पुढे आता. क्वेश्चन नंबर 173. तुमच्या समोरच दिसते क्वेश्चन नंबर 173. कॅरेक्टर दिलेत पहा 5. मराईन विथ स्ट्रीमलाईन बॉडी. नुसते कॅरेक्टर वाचून काय होईल? पायसेस कळतंय तुम्हाला? अच्छा, मराईन विथ स्ट्रीमलाईन बॉडी. दुसऱ्या कॅरेक्टर वरून आपण जातोय कार्टिलाजिनस एंडोस्केलेटन. दुसऱ्यावरून जातोय आपण ऑस्टिकथायसिस कडे. माउथ इज वेंट्रल. तिसऱ्या कॅरेक्टर वरून आपण कोणाकडे जातोय? ऑस्टिकथायसिस कडे. काउडल फिन इन हेटेरो सर्कल, हे पण करेक्ट आहे, ऑस्टिकथायसिस. नोटोकॉड इज परसिस्टंट थ्रूआउट लाईफ, करेक्ट आहे, ऑस्टिकथायसिस. म्हणजे हे सगळे कॅरेक्टर कोणाचे झाले? ऑस्टिकथायसिसचे झाले. आणि NCERT मध्ये सगळे एक्झाम्पल दिलेत. बऱ्याच लोकांनी आन्सर पण दिले. बी हा आन्सर येतोय पहा. 173 नंबरचं बी हा आन्सर येतोय. ऑस्टिकथायसिसचे याच्यापैकी तुम्हाला एक्झाम्पल्स काढायचे. चला बोला कोणतरी. आता बऱ्याच लोकांनी आन्सर दिलेले आहे. सिद्धेश डांगे आहे, गरुटे आहे, मेरखाम आहे. कोण कोणते फिशेस याच्यामध्ये ऑस्टिक नाहीये, कॉन्ट्रिक्थायसिस आहे. कॉन्ट्रिक्थायसिस. कोण कोणते फिशेस याच्यामध्ये कॉन्ट्रिक्थायसिस आहे? चला बोला. मेरखाम, सिद्धेश, गरुटे प्रीती, तेजल सोनवणे, धनश्री, ठाकरे सृष्टी यांनी आन्सर दिलेले आहेत बी. प्रसन्न खोकाळे. फक्त तुम्हाला 4 मला ऑप्शन सांगायचे आहेत. एकतर चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा तुमचं माइक ऑन करून मला उत्तर देऊ शकता. यामध्ये कोण कोणते? स्पॉलिडॉन, डॉगफिश. अच्छा, आणखीन? डॉगफिश. ठीक आहे ना, स्पॉलिडॉन झालं, डॉगफिश झालं. आणखीन? डॉगफिश. टॉर्पेडिया, इलेक्ट्रिक फिश. सॉफिश. हा, आणखीन? आणखीन कोणतं आहे? चला मला हे बाकीचे कॅरेक्टर सांगू. दिलेल्या याच्यापैकी दिलेल्या याच्यातून मला आन्सर पाहिजे. हे बाकीचे देऊ नका मला. स्ट्रिंग फिश झालं, इलेक्ट्रिक फिश झालं. ठीक आहे, चला त्याचे अदर नेम याच्यामध्ये दिलेले आहेत. ग्रेट व्हाईट शार्क पण सांगितले. व्हेरी गुड. चला, तर याच्यापैकी किती आहेत? 4 आहेत. म्हणून आन्सर याचं काय येईल? बी हा आन्सर या ठिकाणी येईल. चला पुढे. क्वेश्चन नंबर 175. Which of the following is incorrect about cartilaginous fish? खालीलपैकी कोणतं कार्टिलाजिनस फिश बाबत चुकीचं आहे? चला. टीथ आर मॉडिफाईड प्लॅकॉइड स्केल. शार्क मध्ये बघितलं होतं, दाखवलं होतं तुम्हाला. म्हणजे इट इज करेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलंय 5 to 7 पेअर ऑफ गिल्स फॉर रेस्पिरेशन बट विदाउट ऑपरक्युलम. हा पण करेक्ट आहे, कारण ऑस्टिकथायसिस मध्ये ऑपरक्युलम प्रेझेंट असतं. एअर ब्लॅडर ऍब्सेंट सो दे हॅव टू स्विम कॉन्स्टंटली टू अवॉइड सिंकिंग. बरोबर आहे का? एअर ब्लॅडर प्रेझेंट असल्यानंतर कॉन्स्टंटली ऍज इट इज कॅरेक्टर आपण पाहिलं होतं टीचिंगच्या वेळेस. ऍज इट इज कॅरेक्टर बघितलं होतं. आहे एअर ब्लॅडर ऍब्सेंट आहे. इन मेल्स पेल्विक फिन्स क्लॅस्पर्स आर ऍब्सेंट. चुकला का?
कारण मेल मध्ये क्लास्पर प्रेझेंट आहे, म्हणून हा इनकरेक्ट झाला, म्हणून द आन्सर इज डी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 176. Select the total number of organisms which possess two-chambered heart and are poikilothermal. Two-chambered heart आहे आणि poikilothermal आहे. चला कोणकोणते असू शकतात सांगा मला. इथं तर सगळे 2 चेंबरचे दिसत आहेत मला. इकिनस आलं पहा, इकिनस गेला का हा इकिनस? हा कटल फिश आलं पहा, कटल फिश हा पण गेला का? आता स्कॉलिडॉन आहे, प्रेस्टिस आहे, क्लेरियस आहे, बेटा आहे, टेरोफायलम आहे, डेव्हिल फिश आहे, सी लिली आहे, हायला पण आहे, लेबिओ पण आहे, बेटा आहे, टर्पेडो आहे, ट्रायगॉन आहे. काय आन्सर येईल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सी लिली येईल का? सी लिली नाही येणार, कारण सी लिली हा डॉलिओलाम आहे, गेला, हा पण गेला, सी लिली नाही येणार. डेव्हिल फिश येईल का? डेव्हिल फिश नो नाही येणार. डेव्हिल फिश पण येणार नाही. हा आता बरोबर आहे, बरोबर ऑक्टोपस आहे तो. 9 झालेत आता, 9. मग याचा आन्सर काय येईल? बी. 176 बी. बऱ्यापैकी लोकांनी बी आन्सर दिले. मध्येच श्रद्धा जावळे डी आन्सर देते, आरती चौधरी पण डी आन्सर देते. चुकलेलं आहे यांचं बी हा आन्सर या ठिकाणी येईल. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 185. सिलेक्ट द टोटल नंबर ऑफ बोनी फिशेस ऑस्टिकथायसिस पाहिजे. चला सगळे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. कोण कोणतं बोनी फिश आहे मला सांगा चॅट बॉक्स मध्ये, किंवा तुमचं हे ओपन करून सांगा. एक्झोसिटस इज बोनी फिश ऑस्टिकथायसिस. पुढे हिप्पोकॅम्पस. श्रद्धानं कॅटला दिलाय. ठीक आहे, हिप्पोकॅम्पस. समुद्री घोडा. समुद्री घोडा बोनी फिश आहे. चला लेबिओ पण आलाय, अक्षदा आणि घुमारे म्हणते. ठीक आहे, आणखी बेटा येईल. ओके, क्लेरिस. हलकर अक्षर दिले, क्लेरिस. ठीक आहे, कॅटला पण आन्सर आलाय, घेतलंय मी याच्यामध्ये. आणखीन लेबिओ घेतलाय. टेरोफायलम. ठीक आहे, आणखीन सगळे एनसीईआरटी मध्ये दिलेले आहे नाव. बाकीचे कशामध्ये दिले वरतीच पाहिलं आपण. ट्रायगॉन, टॉर्पेडो, प्रेस्टिस, स्कॉलिडॉन, त्यानंतर कॅर्केरोडॉन, हे सगळे वरती गेलेत. आता हे टोटल झाले 1 2 3 4 5 6 7. आन्सर काय येईल तुमचं? 185 नंबरचं, दॅट इज बी आन्सर या ठिकाणी येईल. चला पुढे जाऊया आपण. नाव क्वेश्चन नंबर 189. सिलेक्ट द करेक्ट मॅचिंग. करेक्ट मॅचिंग सिलेक्ट करा. सायक्लोस्टोमॅटा, गिल्स 6 to 15 pairs करेक्ट आहे. कॉन्ड्रिक्थायसिस 5 to 7 pairs करेक्ट आहे. ऑस्टिकथायसिस 4 pairs करेक्ट आहे. ऑल ऑफ दीज आर करेक्ट. डी हा आन्सर येईल. बऱ्यापैकी लोकांनी डी हा आन्सर दिलेला आहे. व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 192 कडे. क्वेश्चन नंबर 192 काय म्हणताय? विच ऑफ द फॉलोइंग आर फ्रेश वॉटर कार्टिलॅजिनस फिश. कार्टिलॅजिनस म्हणजे काय झालं? ऑस्टिकथायसिस मागेच बघितलंय, क्वेश्चन सुद्धा पाहण्याची गरज नाही. चला आन्सर डायरेक्ट द्यावा चॅट बॉक्स मध्ये पटकन. साक्षी, खडांगळे, वाकचोरे, गोरे, घुमारे सगळे आन्सर दिले. डी हा आन्सर या ठिकाणी येईल. नन ऑफ दीज. चला पुढे. क्वेश्चन नंबर 196. क्वेश्चन नंबर 196.
Respiration in adult frog is by. Respiration in adult frog is by. Adult frog आहे, adult frog आहे. अडल्ट फ्रॉग मध्ये ब्युकोफॅरिंजियल कॅव्हिटी पण भेटतं, स्किन पण भेटतं आणि लंग्स पण भेटतं. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळी कंडिशन असेल, पण अडल्ट फ्रॉग मध्ये ही तिन्ही कंडिशन आपल्याला भेटेल. म्हणून आन्सर काय येईल? डी हा आन्सर येईल. ठीक आहे, बरेच लोक डी आन्सर देत आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आन्सर येत आहेत सगळ्यांच्या जवळपास. क्वेश्चन नंबर 199. Which type of dentition is found in the amphibians? कोणत्या प्रकारचं डेंटिशन amphibians मध्ये पाहायला भेटतो? कोणत्या प्रकारचं? चला सांगा. मी डेंटिशन सांगितलेलं आहे तुम्हाला. टेल मी द आन्सर. फ्रॉग मध्ये सगळे टीथ एकसारखे असतात. सगळे टीथ एकसारखे असतात, म्हणून होमोडोंट. म्हणून काय? होमोडोंट. थिकोडोंट हा प्रकार म्हणजे काय असतं? सॉकेट मध्ये एम्बेडेड. आपले टीथ सॉकेट मध्ये एम्बेडेड आहेत. हेटेरोडोंट आपले टीथ हे कसे आहेत? वेगवेगळे आहेत. इन्सिसर, कॅनाइन, मोलार, प्रीमोलार हे सगळे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. मोनोफायडोंट पूर्ण लाईफ मध्ये एकदा असा प्रकार नाही. मग होमोडोंट एकच हा प्रकार याच्यामध्ये सापडतो. पुढे चला. क्वेश्चन नंबर 200. 3 chambered heart, cold blooded, external fertilization and indirect development is seen in. 3 chambered heart आहे. रेप्टाइल पासून हा कॅरेक्टर सुरू होतो. एव्स कडे आपण जाऊ शकत नाही, म्हणजे फक्त रेप्टाइल्स घ्यावा लागेल. चला, खालीलपैकी कोणता आन्सर आहे? सरळ आन्सर निघतं. डायरेक्ट आन्सर द्या. शिल्पा, गोरे, वाकचौरे, सोनवणे, व्हेरी गुड. सगळ्यांनी सी हा आन्सर दिलेला आहे. फ्रॉग हा काय आहे? रेप्टाइल आहे. पुढे चला. क्वेश्चन नंबर 205. सगळे ऑर्गॅनिझम दिसतात तुम्हाला इथं, पहा. फाइंड आउट द टोटल नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गिवन इन फिगर बिलोंग्स टू मराइन हॅबिटॅट. खालीलपैकी किती ॲनिमल्स मराइन हॅबिटॅटचे आहे? किती ॲनिमल्स मराइन हॅबिटॅटचे आहे? मला फक्त ई हा ऑर्गॅनिझम जो आहे ना, ई, मला वाटतं तो लेबिओ आहे किंवा कटला आहे. एवढाच एक असा दिसतोय की जो फ्रेश वॉटर मध्ये पाहायला भेटतो. एवढाच एक दिसतो जो फ्रेश वॉटर मध्ये पाहायला भेटतो. बाकीचे चारही जे आहेत लेबिओ आहे, रोहू. बाकीचे चारही जे आहेत ते काय आहेत? मराइन एन्व्हायरमेंटचे आहेत. म्हणून इथं ऑर्गॅनिझम काय येईल तुमचं? इथं येईल दॅट इज आन्सर 4, म्हणजे सी हा आन्सर या ठिकाणी येईल. क्वेश्चन नंबर, आता डायरेक्ट टास्क 8 आलंय. टास्क 8 मध्ये क्वेश्चन नंबर 16, 18, 19. क्वेश्चन नंबर 16. काय आहे क्वेश्चन नंबर 16? सिलेक्ट द टोटल नंबर ऑफ लिझार्ड फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी किती लिझार्ड आहे? चला बोला. तुम्हाला पण माहित आहे किती लिझार्ड आहे खालीलपैकी? हा, शिलॉन. व्हेरी गुड. सुमित म्हणतोय शिलॉन. डायरेक्ट आन्सर देऊ नका. कॅलोट्स. डायरेक्ट आन्सर नकोय. कोणते आहेत हे मला सांगायचंय. बरेच जण डायरेक्ट आन्सर देत आहेत. कोणते आहेत हे सांगा मला. डायरेक्ट आन्सर नका देऊ. शामेलियन, हेमिडक्टिलस, शामेलियन, हेमिडक्टिलस, क्रोकोडायलस नाही. शामेलियन. हा, पुढे कोलंबा आणि निओफ्रॉन आहे का? कोलंबिया आणि निओफ्रॉन आहे का? नाही. कोलंबिया पण नाही आणि निओफ्रॉन पण नाही. तुम्हाला शॅमेलियन, शिलोन, कॅलोट्स, शामेलियन आणि हेमिडक्टिलस भेटतंय. इथं कॅलोट्स पण नाहीये मुलांना. आहे का कॅलोट्स?
हा आहे घेऊन नो घ्या. सर ओनली 3 आहे आहे. आणि हेमिडॅक्टिलस हेमिडॅक्टिलस आहे. ठीक आहे, चला 4 म्हणून हो. आन्सर काय येईल आता? सी हा आन्सर येईल. देयर इज अन सी आन्सर. ठीक आहे, पुढे चला. क्वेश्चन नंबर 217, एक 217 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्नेक इज पॉइझनस? ह्यापैकी कोणतं पॉइझनस आहे? कोब्रा पण आहे, क्रेप पण आहे, वायपर पण आहे, सगळे पॉइझनस आहे. ऑल ऑफ दीज. डी हा आन्सर इथे येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 218, लिम्बलेस रेप्टाइल. सोपा क्वेश्चन आहे, घेण्याची गरज नाहीये. पुढे चला, तुम्ही सुद्धा आन्सर देऊ शकता. कोणता आन्सर आहे? स्नेक. डी हा आन्सर आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर 219, हा पण खूप सोपा प्रश्न आहे पोरांनो, काही घेण्याची गरज नाही, तरी आन्सर सांगा. चला मला 219. इन बर्ड्स 4 limb are modified into wings आहे, jaw is modified into beak आहे, bones are pneumatic आहे आणि heart is 4 chambered आहे. डी आन्सर तुम्हाला भेटेल. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 224, which of the following is incorrect about birds? खालीलपैकी कोणतं बर्डच्या बाबत चुकीचं आहे? सॅक, एअर सॅक कनेक्टेड टू लंग्स हेल्प इन रेस्पिरेशन आहे. आहे, एअर सॅक कनेक्टेड आहे लंग्सला, रेस्पिरेशनला मदत करतो. ठीक आहे, म्हणजे हा करेक्ट झाला. त्यानंतर पुढे, हाइंड लिम्स possess scales and are modified for walking, swimming, claspers. बरोबर. सेपरेट सेक्सेस आहे, इंटरनल फर्टिलायझेशन आहे, ओव्हिपेरस आहे, डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. डी एंडोस्केलेटन कन्सिस्ट फिदर. चुकला का? कारण एक्झोस्केलेटन आहे. स्केल्स एक्झोस्केलेटन, बिग एक्झोस्केलेटन, क्लॉस एक्झो. चुकला हा, म्हणून आन्सर काय येईल? डी हा आन्सर या ठिकाणी येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 226, the following features belong to. फॉलोइंग फीचर्स बिलॉंग टू. हे सगळे फीचर्स कशाच्या बाबतीत आहे? हा क्वेश्चन इनकम्प्लीट आहे, सोडून द्यायला. इनकम्प्लीट क्वेश्चन आहे कारण त्याचे ऑप्शन नाही. फीचर्स दिलेले आहेत परंतु ऑप्शन नाही, त्याच्यामुळे या क्वेश्चनला सोडून द्या. नाउ क्वेश्चन नंबर 228, mammals are mostly काय आहेत? चला तुम्हीच आन्सर द्या, मी सांगितलं होतं तुम्हाला. गोरे साक्षीने आन्सर दिले ए. मेहरखाम, सृष्टी, दुधाडे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांनी ए आन्सर दिलेला आहे. व्हीव्ही पेरस. मोस्टली मॅमल्स कसे आहेत? व्हीव्ही पेरस आहे. ठीक आहे, आता पुढे एक्सरसाइज नंबर 1. एक्सरसाइज नंबर 1 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 238, which of the following phyla is correctly matched? लेवल 2 चे क्वेश्चन्स आहेत हे. खालीलपैकी कोणतं फायला करेक्टली मॅच्ड आहेत विथ 2 जनरल कॅरेक्टर, जे त्याच्या 2 जनरल कॅरेक्टरिस्टिक साठी तो काय होतं? मॅच होतो. इकिनोडर्मॅटा, पेंटामेरस रॅडियल सिमेट्री अँड मोस्टली इंटरनल फर्टिलायझेशन. एकच कॅरेक्टर आहे कारण यांच्यामध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन भेटतं. ठीक आहे, म्हणजे याचे दोन्हीही कॅरेक्टर मॅच होत नाही. ए गेला. बी मोलुस्का, नॉर्मली ओव्हिपेरस अँड डेव्हलप थ्रू ट्रोकोफोर लार्वा और विलिगर लार्वा. दोन्हीही कॅरेक्टर मॅच होत आहेत, बोथ कॅरेक्टर मॅचिंग. तरी पुढे चला. सी आर्थ्रोपोडा, बॉडी इज डिवायडेड इनटू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. करेक्ट आहे, बट रेस्पिरेशन इज बाय ट्रॅकी. ट्रॅकियल रेस्पिरेशन आर्थ्रोपोडामध्ये भेटतं पण सगळ्यांमध्ये भेटत नाही. त्यानंतर कॉर्डेटा, नोटोकॉर्ड ऍट सम स्टेज. इथेच गेला का?
तरी अँड सेपरेट ॲनल अँड युरिनरी ओपनिंग टू दी आउटसाइड. सेकंड बरोबर आहे पण ऑप्शन बी. पहिला पार्ट ऑप्शन बी. ऑप्शन काय आहे? बी. नाही, ऑप्शन बी आहे. व्हेरी गुड. म्हणजे हे ए, सी आणि डी काय आहेत? चुकलेले आहेत. आणि करेक्टली मॅच जो आहे तो ऑप्शन बी आहे. चला क्वेश्चन नंबर 242. Question number 242. Annual migration does not occur in case of. Annual migration does not occur in case of. कोणामध्ये annual migration पाहायला भेटत नाही. Siberian crane, it migrates. आर्क्टिक टर्न हा सुद्धा मायग्रेट होतो. साल्मन हा पण मायग्रेट होतो, पण सॅलामेंडर नॉट मायग्रेट्स. सॅलामेंडर हा मायग्रेट होत नाही. आन्सर काय लिहायचं? बी. त्यांना ठेवा. तुम्हाला नॉट ऑकर्स असं म्हटले, तुम्हाला ऑकर्स असं पण म्हटलं जाऊ शकतं. मग या तिघांपैकी ऑप्शन ध्यानात ठेवा, कोणतेही एक ऑप्शन त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 243. व्हॉट इज कॉमन अबाउट ट्रिपॅनोसोमा? खालीलपैकी ट्रिपॅनोसोमा बाबत कोणतं काय कॉमन आहे? सॉरी, ट्रिपॅनोसोमा ओनली नाही, ट्रिपॅनोसोमा, नॉक्टिलुका, मोनोसिस्टिस अँड जार्डिया. सगळे एक्झाम्पल कोणाचे बोला? युनिसेल्युलर प्रोटिस्ट. सगळेचे सगळे युनिसेल्युलर प्रोटिस्ट आहे. हे तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे हे सगळेचे सगळे काय आहेत? ऑल आर कॉमन इन युनिसेल्युलर प्रोटिस्ट. ठीक आहे. काहींमध्ये फ्लॅजेला आहे, काहींमध्ये स्पोर आहेत, काहींमध्ये पॅरासाइट आहेत, पण हे सगळे काय युनिसेल्युलर प्रोटिस्ट आहे. म्हणून याचा आन्सर काय? डी हा आन्सर या ठिकाणी येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 246. Question number 246. Biradial symmetry and lack of nidoblast. Biradial symmetry and lack of nidoblast are the characteristic feature of. Lack of nidoblast म्हणजेच हे निडारिया नाही. ठीक आहे. आणि बायरेडियल सिमेट्री पण नाहीये. चला सांगा. टिनोप्लाना निडोब्लास्ट प्रेझेंट नाही. बेरो, पण बेरो मध्ये निडोब्लास्ट प्रेझेंट आहे. बेरो आणि टिनोप्लाना बायरेडियल. ऑप्शन ए. लॅक ऑफ निडोब्लास्ट. ऑप्शन ए. निडोब्लास्ट बरोबर आहे. बेरो मध्ये पण आहे आणि बायरेडियल सिमेट्री पण नाही. करेक्ट आहे, बरोबर आहे. ऑरेलिया आणि पॅरामेशियम. ऑरेलिया मध्ये ऑलरेडी निडोब्लास्ट आहे. हायड्रा मध्ये निडोब्लास्ट आहे. इकडे स्टारफिश सी अॅनिमोन मध्ये निडोब्लास्ट आहे. ठीक आहे, बरोबर आहे. 246 चा आन्सर ए येईल. करेक्ट आहे, बरोबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 247 इथेच आहे खाली. in which one of the following set of animal, in which one of the following set of animal do all the four give birth to young one? खालीलपैकी सगळे सेट ऑफ ॲनिमल सगळेचे सगळे बर्थ टू यंग वन देतात. म्हणजे ओविपेरस नाहीये तर विविपेरी कन्सिस्ट करतात. कोण कोणते असतील यापैकी? हे आपण पाहिलं होतं into the mammalia. प्लॅटिपस, पेंग्विन, याच्यामध्ये पेंग्विन नाही कारण हा ओविपेरस गेला. त्यानंतर पुढे श्रू, बॅट, कॅट, किवी. श्रू, बॅट, कॅट, किवी, श्रू नाही. त्यानंतर कांगारू, हेडहॉग, डॉल्फिन, लोरिस सगळे पण आहे. येस सर, ऑप्शन सी. सगळे आहे. या सगळ्यांमध्ये यंग वनला बर्थ दिलं जातं. लायन, बॅट, व्हेल, ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच नाहीये. ऑस्ट्रिच ओविपेरस आहे. म्हणजे ऑप्शन काय येईल? सी हा आन्सर या ठिकाणी येईल. 247 चा आन्सर हा सी आहे. त्यानंतर पुढे
क्वेश्चन नंबर 249. काय आहे क्वेश्चन नंबर 249? इन कॉन्ट्रास्ट टू ऍनिलिड्स, ऍनिलिड्सच्या अपोजिट मध्ये घ्यायचंय. प्लॅटिहेल्मिन्थेस शो absence of body cavity, bilateral Yes, symmetry. sir. हा, bilateral symmetry दोघांमध्ये आहे, रेडियल सिमेट्री दोघांमध्ये Yes. नाही, प्रेझेन्स ऑफ सिडोसिल दोघांमध्ये पण आहे. मग राहिलं कोणतं? ऍब्सेन्स ऑफ बॉडी कॅव्हिटी एकामध्ये आहे, एकामध्ये नाही. Option. म्हणून आन्सर काय Option A. ए. बऱ्यापैकी लोकांनी ए आन्सर दिलेलं आहे. पुढे चला, क्वेश्चन नंबर 250. सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी रॉंग स्टेटमेंट सिलेक्ट करा. प्रॉन हॅज 2 पेअर ऑफ अँटिनी. प्रॉन हॅज 2 पेअर ऑफ अँटिनी. Yes, sir. Correct. करेक्ट आहे. नेमॅटोसिस्ट आर कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ निडारिया. बरोबर आहे, Correct. आपण बघितले ते. Yes. मिलिपेड्स येतात आर्थ्रोपोड्स मध्ये. हॅव 2 पेअर ऑफ अपेंडेजेस. करेक्ट आहे. इन ईच सेगमेंट ऑफ बॉडी. आणि अॅनिमल बिलॉंग टू फायलम पोरिफेरा आर एक्सक्लुझिव्हली मराईन. आणि स्पॉन्जिला तर काय Wrong. आहे? हा, एक्सक्लुझिव्हली म्हटलं म्हणजे सगळेच इथं फ्रेश वॉटर मध्ये असतात. सॉरी, सगळेच मराने असं नाहीये. स्पॉन्जिला हा फ्रेश वॉटर मध्ये आहे, म्हणून हा चुकला. म्हणून आन्सर काय आहे? डी हा आन्सर येईल. ठीक आहे, इट इज अ रॉंग. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 251. Which one of the following character is not typical? क्वेश्चन नंबर 51 पासून. Which one of the following character is not typical of class Mammalia? Mammalia साठी खालीलपैकी कोणतं कॅरेक्टर टिपिकल नाही? सी, थिकोडोंटिस्ट. थिकोडोन डेंटिशन. मॅमेलिया मध्ये डेंटिशन जो आहे तर थिकोडोन पण असतं आणि हेटेरोडोन पण असतं. ऑल्सो हेटेरोडोंट इज देअर. ठीक आहे. थिकोडोन मी तुम्हाला सांगितलं की सॉकेट मध्ये, तुमच्या हिरड्या ज्या आहेत त्या हिरड्याच्या सॉकेट मध्ये हा टिप प्रेझेंट असतो, त्याला आपण थिकोडोन म्हणतो. म्हणजे इट इज टिपिकल फॉर मॅमेलियन. त्यानंतर अल्व्हिओलार लंग्स विथ अल्व्हिओला, इट इज ऑल्सो टिपिकल फॉर मॅमेलियन. 10 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. आणि मॅमल्स 10 पेअर कन्सिस्ट करत नाही, ध्यानात ठेवा. 12 पेअर्स. किती? 12 पेअर्स कन्सिस्ट करतात क्रॅनियल नर्व्सचे. म्हणजे हा चुकलाय. इट इज नॉट ए टिपिकल ऑफ दी मॅमल्स. ठीक आहे, हा चुकलाय. म्हणजे तुमचा आन्सर जो येईल काय येईल? तो सी हा आन्सर येईल. 7 सेरेविकल व्हर्टेब्रीज. व्हर्टेब्रीजचा विचार जर केला तर पहा, सेरेविकल, थोरॅसिक, त्यानंतर सॅक्रल, लुंबार, सॅक्रल आणि कॉक्सिजियल. या पद्धतीने व्हर्टेब्रीज मॅमल्स मध्ये प्रेझेंट असतात. ध्यानात ठेवा, जे मी तुम्हाला सांगतोय ते. कोणकोणत्या प्रकारचे व्हर्टेब्रीज असतात? सेरेविकल असतं, त्यानंतर थोरॅसिक असतं, त्यानंतर सॅक्रल असतं, देन लुंबार असतं, आणि लास्ट वन इज ए कॉक्सिजियल. या पद्धतीचे व्हर्टेब्रेज असतात. सेरेविकल 7 असतात, थोरॅसिक 12 असतात, सॅक्रल 5, लुंबार 5 आणि कॉक्सिजियल 3 पण फ्युज्ड असतं, म्हणून ते एकच दिसतं. असे टोटल व्हर्टेब्रीज मॅमल्स मध्ये प्रेझेंट असतात. ध्यानात ठेवा. ठीक आहे, तर या बेसिसवरती आपला सी हा आन्सर आपण या ठिकाणी काढलेला आहे. पुढे जाऊया आपण. नाव क्वेश्चन नंबर 52. In arthropods, head and thorax often are fused to form cephalothorax. हे आपण पाहिलंय. But in which one of the following classes the body divided into head, thorax and abdomen? कोणाचं तरी माईक चालू आहे, बंद करा. अजिंक्य थोरात, माईक बंद कर.
प्रणीत माईक बंद कर. In arthropoda, the head and thorax are often fused to form the cephalothorax. हा सरळ कॅरेक्टर आहे. But in which of the following classes is the body divided into head, thorax and abdomen? 3 पार्ट मध्ये काय केले? डिवाइड केलेलं आहे. कोणामध्ये आहे तर आपण हे सरळ बघितलं होतं. या पद्धतीचं हेड आहे, या पद्धतीचं थोरॅक्स आहे आणि नंतर हा अब्डोमेन आहे. हे आपण पाहिलं होतं कोणामध्ये? आता हा लगेच तुम्हाला क्लिअर होईल. दॅट इज अन इन्सेक्ट. हे आपण कोणामध्ये बघितलं होतं? इन्सेक्ट मध्ये. म्हणून क्लास इन्सेक्टा या ठिकाणी येईल. ठीक आहे, पुढे चला. क्वेश्चन नंबर 256. During its life cycle, fasciola hepatica, that is we called liver flug, ठीक है, infect its intermediate. त्याच्या लाईफ सायकल मध्ये तो काय करतो? तो त्याच्या इंटरमिजिएटला इन्फेक्ट करतो. इंटरमिजिएट होस्ट अँड प्रायमरी होस्ट ऍट विच ऑफ द फॉलोइंग लार्वल स्टेज. खालीलपैकी कोणत्या लार्वल स्टेज मध्ये तो इन्फेक्ट करण्याचं काम करतो? मॅरेसेडियम अँड मेटासर्केरिया, रेडिया अँड मॅरेसेडियम, सर्केरिया अँड रेडिया, आणि त्यानंतर मेटासर्केरिया आणि सर्केरिया. मी तसं तुम्हाला लार्वल स्टेजेस हे ऑलरेडी दिलेलं आहे. आय ऑलरेडी गिवन यू इट्स लार्वल स्टेजेस. परंतु कोणत्या लार्वल स्टेजेस मध्ये तो इंटरमिजिएट आणि प्रायमरी होस्टला इन्फेक्ट करतो तर ते आहे दॅट इज मायरासिडियम आणि मेटासर्केरिया. ध्यानात ठेवा, या स्टेज मध्ये तो काय करतो? तो इन्फेक्ट करतो आणि दोन्ही स्टेजेसला इन्फेक्ट करतो. म्हणजे तो त्याच्या इंटरमिजिएट होस्टला पण इन्फेक्ट करतो, ठीक आहे, आणि त्याच्या प्रायमरी होस्टला पण तो काय करतो? इन्फेक्ट करतो. ठीक आहे, तर या बेसिसवरती आपण हे म्हणू शकतो की आन्सर इज ए. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 258. Question number 258. Which one of the following is a matching animal and a certain तृप्ती तुझं हे बंद कर, ऑडिओ माइक बंद कर. ठाकरे सृष्टी सुद्धा आहे, माइक बंद करा, नाहीतर मला इकडनं माइक बंद करून ठेवावं लागेल सगळ्यांचं. Which one of the following is a matching animal and certain phenomenon it exhibit? खालीलपैकी कोणतं animal? Which of the following is a matching animal and its certain phenomenon? That's a phenomenon. Tinea, polymorphism नाही, टिनिया मध्ये पॉलिमॉर्फिझम भेटत नाही, हा गेला. त्यानंतर फेरिटिमा म्हणजे हा अर्थवर्म आहे, हा अर्थवर्म आहे. सेक्शुअल डायमॉर्फिझम, अर्थवर्म हा हर्मॅफ्रोडाइट आहे. अर्थवर्म कसा आहे? हर्मॅफ्रोडाइट आहे, म्हणजे हा पण गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर मुस्का. आता मुस्का हा जो आहे इट इज युअर रॅट. कंप्लीट मेटामॉर्फोसिस, याच्यामध्ये कंप्लीट मेटामॉर्फोसिस सापडतं आणि हे बरोबर आहे. इन दिस देर इज अँड कंप्लीट मेटामॉर्फोसिस. परंतु शामेलियन मिमिक्री, शामेलियन मिमिक्री करत नाही. जरी तो त्याचा कलर बदलत असेल पण तो मिमिक्री करत नाही. मिमिक्री म्हणजे त्याच्या बरोबर जो असेल तो त्याच्यासारखं स्वतःच्या बॉडीला बनवेल, त्याला मिमिक्री असं म्हणतात. जरी तसं करत असेल पण त्याला मिमिक्री ही ऍक्टिव्हिटी म्हणत नाही. चला पुढे जाऊया. क्वेश्चन म्हणजे याचा आन्सर काय येईल? सी हा आन्सर येईल. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी सी हा आन्सर ऑलरेडी दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 262. व्हॉट इज कॉमन बिटवीन अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स आणि अनाफिलिस स्टेफेन्सी? अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड हा आहे तुमचं आस्केल्मेंथिस. ठीक आहे, हा आहे आस्केल्मेंथिस. आणि अनाफिलिस स्टेफेन्सी हा मॉस्किटो आहे, म्हणजे तुमचा आर्थ्रोपोड. काय आहे? आर्थ्रोपोड. ठीक आहे, मग व्हॉट इज कॉमन बिटवीन, दोघांमध्ये काय कॉमन आहे? सेक्शुअल डायमॉर्फिझम अस्कॅरिस मध्ये तर सापडतं, म्हणजे हे कॉमन झालं. हायबर्नेशन अनाफिलिस मध्ये पण अनाफिलिस मध्ये सापडत नाही. त्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन,
अनएरोबिक रेस्पिरेशन दोघांसाठी पण नाही. त्यानंतर मेटामेरिझम. मेटामेरिझम यामध्ये फक्त आर्थ्रोपोडला भेटतं, ल्युब्रिकॉइडला भेटत नाही. ठीक आहे, काय आन्सर काढू शकता तुम्ही या ठिकाणी? आता आपला एकच पॉइंट जो या ठिकाणी मॅच झालाय कॉमन साठी, दॅट इज सेक्शुअल डायमॉर्फिझम, म्हणून आन्सर ए येईल. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स मध्ये आन्सर दिलेला आहे. पुढे जाऊया आपण 265 कडे. The most appropriate term describe the cycle, describe the life cycle of Obelia. Most appropriate term describe the life cycle of Obelia. Obelia साठी खालीलपैकी कोणती टर्म अप्रोप्रिएट होते? मेटाजेनेसिस, मेटामॉर्फोसिस, अल्टरनेशन ऑफ जनरेशन की न्यूओटेनी? खालीलपैकी कोणती टर्म त्यासाठी मॅच होते? चला बोलू शकता तुम्ही. आता मेटाजेनेसिस याला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन पण म्हणतो, आणि हे आपल्याला सापडतं पॉलिप आणि मेडुसे याच्यामध्ये. बरोबर आहे? म्हणजे याच्यासाठी एक्झाम्पल जो आहे तो कोणता येईल? मला असं वाटतं सेम एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेतला होता, ओबेलिया. बरोबर? हो. हा, परंतु मेटामॉर्फोसिस आपण ओबेलियासाठी घेतला नाही. मेटामॉर्फोसिस काय असतं? दॅट इज ग्रॅज्युअल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एम्ब्रियो टू द अडल्ट. इथं एम्ब्रियो अडल्ट मध्ये कन्वर्ट होतो, पण मध्ये लार्वल स्टेज असते. मध्ये लार्वल स्टेज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मेटामॉर्फोसिस. ते इथे येणार नाही. त्यानंतर अल्टरनेशन ऑफ जनरेशन. तर अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे तुम्हाला प्लांट मध्ये भेटतं, आपण किंगडम प्लांटी मध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे. त्यानंतर न्यूओटेनी. आता न्यूओटेनी हा जो प्रकार आहे याला आपण म्हणतो फेनॉमेनॉन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय ए लार्वा. लार्वा थ्रू जर सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? न्यूओटेनी. आणि हे सापडतं तुम्हाला, दॅट इज इनटू ॲक्झोलोटल लार्वा. कोणामध्ये सापडतं? हा ॲक्झोलोटल लार्वा. ठीक आहे, ध्यानात ठेवा, हा याच्यामध्ये सापडतो ॲक्झोलोटल लार्वा मध्ये. मग राहिलं फक्त मेटाजेनेसिस, म्हणून याचा आन्सर काय येईल? ए हा आन्सर या ठिकाणी येईल. त्यानंतर पुढे जाऊया आपण. हा बोला. एनसीईआरटी मध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन पण दिलेलं आहे. एनसीईआरटी मध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन दिलेलं आहे, आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशनलाच आपण मेटाजेनेसिस म्हणतो. ठीक आहे, परंतु त्यांनी स्पेसिफिकली ओबेलियाला म्हटलेलं आहे. जर ओबेलिया जर घ्यायचं असेल तर ओबेलियामध्ये आपल्याला असेक्शुअल टू सेक्शुअल असं जावं लागेल, म्हणजे आपल्याला पॉलिप टू मेडुसा असं जावं लागेल. ठीक आहे, जर तुम्हाला असेक्शुअल टू सेक्शुअल, सेक्शुअल टू असेक्शुअल असतं तर आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन क्लिअर त्याला मॅच करून घेतलं असतं, पण तसं नाहीये. ठीक आहे, म्हणून तुम्हाला आन्सर इथं एच घ्यावं लागेल. ठीक आहे, तसं मेटाजेनेसिस या प्रकारची कंडिशन दुसऱ्या कोणत्याच ऑर्गॅनिझम मध्ये भेटत नाही, पण अल्टरनेशन ऑफ जनरेशन तुम्हाला किंगडम प्लांटी मध्ये भेटतं. आणि म्हणून आपण काय करतो? एक्सेप्शन असल्या कारणानं आपण आन्सर काय घेणार आहोत? ए हा आन्सर या ठिकाणी घेणार आहोत. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 267. What is common among silverfish, scorpion, crab and honeybee? सगळे काय आहे? चला बोलू शकता मला. चला बोला चॅट बॉक्स मध्ये. सिल्वरफिश, त्यानंतर स्कॉर्पिओन, चैतन्य धमाळे. चैतन्य धमाळे, तुला माझा आवाज येतोय? तुझं माईक बंद करून ठेव. हा, माईक बंद करून ठेव. तुझं घरातलं गाण्याचा आवाज त्याच्यामध्ये येतोय. ठीक आहे, किंवा मग घरातली बाकीची बडबड आणि ते काय असेल चालू ते बंद करून टाका. व्हॉट इज कॉमन अमंग सिल्वरफिश, स्कॉर्पिओन, क्रॅब आणि हनीबी? काय कॉमन आहे? सगळे आर्थ्रोपोड आहेत. गागरेनं आन्सर दिले, लांडगेनं आन्सर दिले, गारोटेनं दिले, अक्षदानं दिलंय, वाघनं दिलंय. सगळे काय आहेत? आर्थ्रोपोड आहेत. कोळपेनं दिलंय, कांडेकरनं दिलंय, बऱ्यापैकी लोकांनी आन्सर दिले. आणि आर्थ्रोपोडाला आपण काय म्हणतो? सिम्पली वी कॉल देम दॅट इज जॉइंटेड लेग्स, जॉइंटेड अपेंडेजेस. म्हणून याचा आन्सर काय येईल? सी हा आन्सर या ठिकाणी येईल. त्यानंतर पुढे 276 हा क्वेश्चन आहे. इथे दिसतोय तुम्हाला 276. गोल्डन एरा और एज ऑफ रेप्टाइल इज कोणतं आहे? यासाठी आपल्याला अर्थ जेव्हा तयार झाले ना, अर्थ पासून तर मॉडर्न कंडिशन,
अर्थ म्हणजे इथं अर्थ तयार झाली आहे, म्हणजे याला आपण म्हणूया ओरिजिन ऑफ अर्थ. ओरिजिन ऑफ अर्थ पासून मॉडर्न पार्टला जो मधला पिरियड आहे, या पिरियडला ज्या थिंग मध्ये डिवाइड केलं जातं किंवा ज्या सेशन मध्ये डिवाइड केलं जातं त्याला एरा किंवा एज असं म्हटलं जातं. त्याला एरा किंवा एज असं म्हटलं जातं. रेप्टाईल साठी गोल्डन एज कोणता आहे? रेप्टाईल साठी गोल्डन एज ज्या वेळेस डायनासोर्स खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट होतं, तर हा पार्ट, हा एरिया, हा पिरियड जो आहे तो त्यासाठी गोल्डन आहे. आणि डायनासोर्स कधी होतं तर मेसोझोइक एरा मध्ये प्रेझेंट होते, मेसोझोइक एरा मध्ये. म्हणून याचा आन्सर काय येईल? देर इज अँड बी आन्सर. ठीक आहे, तर 276 नंबरचा हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर काय येईल? बी, दॅट इज मेसोझोइक एरा. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 287 कडे. हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. क्वेश्चन नंबर 287. विच वन ऑफ द फॉलोइंग असिस्ट इन लोकोमोशन? खालीलपैकी कोणतं लोकोमोशन साठी असिस्ट करतं? ट्रायकोसिस्ट पॅरामेशियम मध्ये, बरोबर आहे का? चुकलं, ट्रायकोसिस्ट आपण पॅरामेशियम मध्ये पाहिलेलं नाही, अर्थोमध्ये बघितलं होतं. त्यानंतर पेडिसेलारी इन स्टारफिश, स्टारफिश मध्ये पेडिसेलारी नाहीये, तर तिथं फिट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लायटेलम इन फेरिटेमा. फेरिटेमा म्हणजे अर्थवर्म, अर्थमध्ये क्लायटेलियम हे नव्हतं, आपण इथं दुसरं पाहिलेलं आहे. पोस्टेरियर सकर हिरोडिनारिया. हिरोडिनारिया म्हणजे काय? हिरोडिनारिया म्हणजे तुमचं कोणतं आहे? काय म्हणतात? हिरोडिनारिया इज ए लीच. ठीक आहे, तर लीच मध्ये पोस्टेरियर सकर, हे सकर काय करतं? त्या अॅनिमलच्या स्किन वरती तो लावतो आणि त्याच्या सहाय्याने चालतो. ठीक आहे, आपल्याकडे एका स्पेसिफिक एरिया म्हणजे पिरियड मध्ये लीचचा उपयोग ब्लड, रक्त शुद्धीकरण करण्यासाठी केलं जायचं. जिथं रक्त खराब असेल तिथं लीच बरोबर जाईल आणि तिथून काय करेल? तो जो अशुद्ध पार्ट आहे तो अब्झॉर्ब करून घेईल. म्हणजे ट्रीटमेंट पर्पजेस साठी सुद्धा लीचचा वापर याच्या आधी केला जायचा. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येईल मग तुमचं? पोस्टेरियर सकर इन हिरोडिनारिया. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 299. अरिस्टॉटल्स लँटर्न. अरिस्टॉटल लँटर्न नवीन वर्ड आहे तुमच्यासाठी. अरिस्टॉटल लँटर्न हा वर्ड दिला आहे कोणासाठी हे आपल्याला माहित असावं. तर जॉ ॲपॅरेटस. कशाला? जॉ ॲपॅरेटस. ठीक आहे, आणि हे जॉ ॲपॅरेटस कोणाचं असेल तर इकायनोडर्मेटामध्ये इकिनॉइड जे आहेत ना, यांच्या जॉ ॲपॅरेटसला दुसरं नाव आहे अरिस्टॉटल्स लँटर्न. त्यांना शोधलं होतं म्हणून त्याचं नाव इथं दिलंय. ठीक आहे, अरिस्टॉटल्स लँटर्न. कोणाला म्हणतात? इकिनॉइडीला. यावरती प्रश्न विचारलेला आहे नीट मध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता ध्यानात ठेवा, ऍस्टरॉइडी पण काय आहेत? इकिनोडर्मेटा आहे. होलोथोरायडी पण इकिनोडर्मेटा आहे. ऑफियू रॉइडी पण इकिनोडर्मेटा. यापैकी इकिनॉइडी हा जो त्याचा सब क्लास आहे, तर त्याच्यामध्ये या प्रकारची कंडिशन आपल्याला सापडते. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 301. eyes of molluscans. Molluscans group that resembles vertebrate eye. म्हणजे आपल्यासारखं आय दिसतं, वर्टेब्रेट आय सारखं दिसतं. आय ऑफ मोलुस्कन ग्रुप दॅट रिझेम्बल्स वर्टेब्रेट आय, आपल्यासारखं. बायविलियाचा नाहीये, गॅस्ट्रोपोडा नाही, पेलिसायपोडा नाही. पण मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगतो, तुम्ही मला सांगा यापैकी 2 एक्झाम्पल कशामध्ये येतील. मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगतो, तुम्ही सांगा यापैकी 2 एक्झाम्पल कशामध्ये येतील. ऑक्टोपस अँड सेपिया. लिव्हर फ्लग कुठून आलं सुमित मेरखाम? लिव्हर फ्लग कुठून आलं?
लिव्हर फ्लग तो कुठे गेला? लिव्हर फ्लग प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये गेला. आपण मोलुस्कन मध्ये आहोत. ऑक्टोपस हो. आणि सेपिया हे जे दोन ऑर्गॅनिझम्स आहेत ते ह्या चार पैकी कोणामध्ये येतात सांगा? बोला. संकेत दुधाडे, आवाज लो येतोय. आता येतो का चांगला आवाज? चला, कोणतं येईल बोला लवकर मला पटकन चॅट बॉक्स मध्ये. हा, माळवदे साक्षी म्हणते सिफॅलोपोडा. ऑक्टोपस आणि सेपिया. घुमारे पण सिफॅलोपोडा. व्हेरी गुड. तर ह्या दोन लोकांनी इथं आन्सर दिलेला आहे. अच्छा, शिल्पा आलेली आहे, सिद्धेश डांगे पण म्हणतोय. तर सिफॅलोपोडा याच्यामध्ये ऑक्टोपस आणि सेपिया. कधी कधी हे दोन पण तुम्हाला ऑप्शन मध्ये टाकलं जाऊ शकतं सिफॅलोपोडाच्या ऐवजी. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे माहित असावे एक्झाम्पल्स. सो दिस इज अबाउट 301. पुढे जाऊया आपण 304. असर्शन रिझन टाइप क्वेश्चन आहे. याच्यामध्ये असर्शन पेरिप्लानेटा अमेरिकाना कोण आहे हा? इट इज ए कॉकरोच. ठीक आहे. इज ए नॉक्टर्नल, बरोबर आहे, रात्रीचं जास्त फिरताना दिसेल. ऑमनिव्होर्स आहे, दोन्ही प्रकारच्या गोष्टी खातो. आणि हाऊस होल्ड आहे. हाऊस होल्ड म्हणजे घरात राहणारा पेस्ट आहे. असर्शनचं स्टेटमेंट जर पाहिलं तर दिस इज ए करेक्ट स्टेटमेंट. हा काय आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. त्यामागचं रिझन पाहूया. इट इज बिकॉज इट ऍक्ट ऍज ए स्कॅव्हेंजर. हे कशामुळे? कारण हा स्कॅव्हेंजर म्हणून काम करतो. ते कशामुळे दिलंय? कारण हा स्कॅव्हेंजर म्हणून काम करतो. काय वाटतं तुम्हाला, हे बरोबर असेल? हा, स्कॅव्हेंजर माहिती तुम्हाला? करेक्ट, कधी but R आपल्याला is false. कधी आपल्याला हा तर कशावरून? बोल ना. चला, ज्यानं आन्सर दिले ना मला, हे कशावरून? चला मला बोला. आर फॉल्स आहे, हे कशाच्या बेसिसवरती? मला आन्सर कीच्या बेसिसवरती बोलू नका. हा, टेल मी. कोणाच्या तरी घरातल्या शेळ्या ओरडतायत. आविष्कार. आपल्याकडचे हे बंद करा, ऑडिओ बंद करा, माईक बंद करा. ज्याला आन्सर विचारलंय त्याने द्यायचं. समीक्षा जोरे, माईक बंद कर. हा, कोणी सांगू शकत नाही. तर स्कॅव्हेंजर. हा बोल. सर कचरा वगैरे ते म्हणजे फीड नाही करत त्याच्यावरती, म्हणून त्याला स्कॅव्हेंजर म्हणतात. नाही नाही फीड करत नाही. इथं दिले Sir, to स्कॅव्हेंजर. ते फीड करत नाही म्हणून. ओके, ऍक्च्युली स्कॅव्हेंजर हा जो वर्ड आहे ना, animals that feed on dead plants. फीड ऑन डेड ॲनिमल्स. स्कॅव्हेंजर म्हणजे असं असतं. स्कॅव्हेंजर असं असतं. स्कॅव्हेंजर म्हणजे दोज ॲनिमल्स विच आर फीड ऑन द डेड ॲनिमल्स. तुम्ही जो आन्सर दिला हे बरोबर आहे. कॉकरोच इज अनहायजेनिक स्कॅव्हेंजर. सुमित मेरखाम म्हणतोय. फीड ऑन, स्कॅव्हेंजर म्हणजे काय? ते फीड ऑन द डेड ॲनिमल्स. परंतु कॉकरोच डेड ॲनिमल वरती फीड होत नाही. आणि म्हणून रिझन काय झाला? चुकला. इट इज अ फॉल्स. ठीक आहे, म्हणजे पहिला स्टेटमेंट करेक्ट आहे आणि दुसरा स्टेटमेंट रॉंग आहे. म्हणून तुम्हाला आन्सर काय सिलेक्ट करावं लागेल? ए हा आन्सर या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. चला, क्वेश्चन नंबर पुढे 309. किडनी ऑफ अडल्ट रॅबिट इज.
तुमच्या समोर क्वेश्चन दिसत नाहीये. एक सेकंड. हा, किडनी ऑफ अडल्ट रॅबिट कशी असेल? प्रोटोनेफ्रिक Methanophores. की मेटानेफ्रिक की मेझोनेफ्रिक की ऑफिस्टोनेफ्रॉस? आता रॅबिट आहे हा, रॅबिट आहे मेटॅनोफ्रेफ्रिक. हा, मेटानेफ्रिक. आपण बघितले Methanophores. की सगळ्या मॅमल्स मध्ये मेटानो- किडनी जी असते ती कशी असते? मेटानेफ्रिक किडनी असते. आपण हे पाहिलेलं आहे. मग त्या बेसिसवर आन्सर काय येईल? दॅट इज बी हा आन्सर या ठिकाणी येईल. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आता बऱ्यापैकी क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन टाकले होते चला, आता मला त्याचं नाव आठवत नाहीये, परंतु भरपूर क्वेश्चन टाकलेले आहेत 321 पासून. आणि बरोबर आहे, हे टाकणं गरजेचं पण होतं. याचं कारण की बऱ्यापैकी थिअरी ही आउट ऑफ आहे. खरं तर यावरती जे आउट ऑफ असेल त्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही. ठीक आहे, पण तुमच्या कानावरून हे जर गेलं तर हे तुमच्यासाठी सोपं असेल. चला जाऊया 321. टीनिया सॅजिनेटा डिफर्स फ्रॉम टीनिया सोलियम. आता एवढं डिफरन्स किंवा एवढं डेप्थ डिफरन्स तुम्हाला आतापर्यंत दिलेलं नाही. ठीक आहे, मग इथं तुम्हाला जे आन्सर इथं द्यायचं आहे या बेसिसवरती याचे आन्सर्स ध्यानात ठेवत चला, कारण हे आउट ऑफ सिलेबस आहे, एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ठीक आहे, मग इथं जे आहे यांच्यामध्ये मेन डिफरन्स जो आहे तो ॲब्सेन्स ऑफ स्कॉलेक्स हुक अँड युटेराइन ब्रांचिंग. कोणामध्ये? टीनिया सॅजिनेटा मध्ये. ध्यानात ठेवा काय आहे? ॲब्सेन्स ऑफ स्कॉलेक्स हुक अँड युटेराइन ब्रांचिंग. हे त्यांच्यामध्ये नाही आणि हेच ते कारण आहे की ज्यामुळे दोन्हीही एकमेकापासून वेगवेगळे आहे. पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 322 कडे. ऑन्कोस्पेअर ऑकर्स इन. आता ऑन्कोस्पेअर काय आहे? लिहून घ्या तुमच्याकडे. लार्वल स्टेज इन टीनिया सोलियम. ऑन्कोस्पेअर काय आहे? टीनिया सोलियम यामध्ये इट इज ए लार्वल स्टेज. मेयर खामनं टाकलं होतं. ठीक आहे, लार्वल स्टेज टीनिया सोलियम मध्ये काय आहे? ऑन्कोस्पेअर लार्वल स्टेज आहे. मग आन्सर आता तुम्हाला भेटलं. दॅट इज देर इज अन सी आन्सर. क्वेश्चन नंबर 323. युदेरियन आर कॅरेक्टराइज्ड बाय. युदेरियन काय आहे? युदेरियन आपण मॅमल्सची डिव्हिजन करतो. ठीक आहे, मॅमल्सची आपण डिव्हिजन करतो. तर युदेरियन हे नाव आपण देतो प्लासेंटल मॅमलला. कोणाला? प्लासेंटल मॅमल्स. जे प्लासेंटल मॅमल्स आहेत ते काय करतात? दे गिव्ह बर्थ टू यंग वन. ते काय करतात? यंग वनला बर्थ देतात. म्हणजे ओव्ही पेरी कन्सिस्ट करत नाही, तर हे काय कन्सिस्ट करतात? व्हीव्ही पेरी कन्सिस्ट करतात. म्हणजे आपल्याला काय म्हणणार याला? 323 ला तुम्ही आन्सर द्या मला. आता काय असू शकतं? हा, व्हेरी गुड. साक्षी आन्सर देते बी हा आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे ट्रू प्लासेंटेशन. आपण नावच देतो ना प्लासेंटल मॅमल्स, म्हणून त्यावरून त्यांना आपण त्या पद्धतीने नाव देतो. चला पुढे जाऊया 324. Option B. हा, व्हेरी गुड. 324. विश बोन्स काय आहे? दॅट इज विश बोन. विश बोन काय असतं? जे दोन क्लॅव्हिकल्स असतात ते फ्यूज होतात. ठीक आहे, आणि फोर्क शेप्ड स्ट्रक्चर तयार करतात. पहा, क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकल आपल्याकडे मॅमल्स मध्ये हे क्लॅव्हिकल कुठे असतं? क्लॅव्हिकल मॅमल्स मध्ये शोल्डर बोन जे आहे ना तिथं क्लॅव्हिकल असतो. हे पहा, असं बोन असतो शोल्डर मॅमलचं, असं बोन असतं आणि इथे हा क्लॅव्हिकल असतो. ठीक आहे, हे दोन्हीही सेपरेट असतात. लेफ्ट अँड राईट. लेफ्ट अँड राईट हे दोन्ही सेपरेट असतात. पण बर्ड्स मध्ये तसं नाहीये. बर्ड्स हा पार्ट फ्यूज झालाय, हा पार्ट काय झालाय? फ्यूज झालाय. आणि फ्यूज होऊन काय केलं त्यानं? विश बोन तयार केला. ठीक आहे,
म्हणून बर्ड्स मध्ये त्याला नाव या पद्धतीने दिलं जातं. आन्सर काय येईल आता? सरळ आन्सर येईल तुमचं डी. दॅट इज डी आन्सर या ठिकाणी येईल. डी. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 325. The flight muscles of birds are attached to. Flight muscles of birds. Flight muscles म्हणजे फ्लाइंग साठी जे त्यांचे विंग्स आहेत, तर विंग्सच्या एंडला, एंड म्हणजे कुठे, जिथे ते अटॅच आहेत तो पार्ट. ठीक आहे, तो पार्ट फ्लाइट मसल कन्सिस्ट करतं. मग ते मसल्स कुठे अटॅच्ड आहे, कोणत्या ठिकाणी ते अटॅच्ड आहे, तर या फ्लाइट मसलला ब्रेस्ट मसल पण म्हणतात. यांना ब्रेस्ट मसल्स पण म्हणतात. म्हणून दे आर अटॅच्ड टू ब्रेस्ट बोन किंवा लार्ज स्टर्नम असं म्हटलं जातं. दे आर अटॅच्ड टू ब्रेस्ट बोन और द लार्ज स्टर्नम. आता या ठिकाणी ब्रेस्ट बोन किंवा लार्ज स्टर्नम काय आहे, तर ब्रेस्ट बोन किंवा लार्ज स्टर्नम इज ए कील ऑफ Option स्टर्नम. B, sir. ठीक आहे, काय आहे? कील ऑफ स्टर्नम. कील म्हणजे लार्ज. ऑप्शन डी. हा, कील म्हणजे लार्ज. म्हणून यावरून आन्सर काय येतं? बी हा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे, व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी आन्सर दिलेला आहे, बी हा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. पुढे चला, क्वेश्चन नंबर 328. क्वेश्चन नंबर 328. फोटो रिसेप्टर ऑफ अर्थवर्म. अर्थवर्मचा जो फोटो रिसेप्टर आहे ते कुठे प्रेझेंट असतं विचारलंय. ऑकर्स ऑन. आता फोटो रिसेप्टर काय आहे? फोटो रिसेप्टर म्हणजे की लाईट रिसेप्टर आहे, जे डिफ्युज्ड कंडिशन मध्ये असतात. ठीक आहे, आणि हे डॉर्सल सरफेस वरती प्रेझेंट असतं. कुठे असतं? डॉर्सल सरफेस वरती प्रेझेंट असेल. ठीक आहे, बाकीचे पार्ट त्याच्यामध्ये येणार नाही. नेक्स्ट 329. ट्रान्सफर ऑफ टीनिया टू सेकंडरी होस्ट. ट्रान्सफर ऑफ टीनिया टू सेकंडरी होस्ट, कारण याचे 2 होस्ट असतात. ते हॅव्हिंग दी 2 होस्ट. ठीक आहे, सेकंडरी होस्ट कडे ट्रान्सफर होत असताना ऑकर्स ॲज कोणत्या फॉर्म मध्ये असेल? कोणत्या फॉर्म मध्ये म्हणजे तेव्हा त्याची रिप्रोडक्शनची पोस्ट फर्टिलायझेशनल स्टेप असेल. काय असेल ती? पोस्ट फर्टिलायझेशनल स्टेप असेल. मग त्याचे एग्स जे असतात ते ह्युमन फिसेस थ्रू काय होतात? पास केले जातात, ज्यांना पिग्स खातात. ठीक आहे, मग हे जे एग्स आहेत ते ऑन्कोस्पेअर मध्ये डेव्हलप होतात आणि नंतर सिस्ट फॉर्म मध्ये लार्वा फॉर्म करतात इनटू दी पिग्स. फिकल मॅटर पिग खातात, म्हणून पिग मध्ये काय होतात? हे ट्रान्सफर होतात आणि त्या ठिकाणी ते काय करतील? दे फॉर्म दी सिस्ट लार्वा. ठीक आहे, मग जी एंट्री स्टेज असेल ती ऑन्कोस्पेअर कोणामध्ये असेल? इनटू दी पिग. समजते तुम्हाला? ऑन्कोस्पेअर मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं त्याची डेव्हलपमेंट मध्ये. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए. आणि कोणामध्ये येतो हा? पिग मध्ये. त्याचे सेकंडरी होस्ट कोण असेल या ठिकाणी? पिग हा त्याचा सेकंडरी होस्ट असेल. ठीक आहे, ध्यानात ठेवा, पिग हा सेकंडरी होस्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 331. भरपूर क्वेश्चन्स आहेत हे, 343 पर्यंत कंटिन्यू क्वेश्चन्स आहेत हे. द फिश विच कॅन बी युज्ड इन बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ मॉस्किटो. माहिती आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं लिहिलं जातं, गप्पी मासे पाळा आणि मलेरिया टाळा. बरोबर ना? असं लिहिलेलं असतं. ते गप्पी मासे कोणते? तर ते गप्पी मासे म्हणजे गॅम्बोसिया. काय आहे ते गप्पी मासे म्हणजे? गॅम्बोसिया. ठीक आहे, मग यांचा वापर केला जातो बायोलॉजिकल कंट्रोल पर्पसेस साठी. पुढे चला, म्हणजे हे काय करतात? हे मॉस्किटोचे लार्वीज खातात, म्हणून यांना लार्विसाइडल फिश